बेसिक मध्ये पार्लर मध्ये सगळ्यात पहिली थ्रेड पकडायचा आपण शिकतो. तर हा थ्रेड पकडताना प्रथम तो असा तोंडात पकडायचा. आपले जे 4 बोटं आहेत तर ह्या 4 बोटांनी जो आपला थ्रेड असतो धरलेला तर ह्या थ्रेडच्या अपोजिट साईडनी हात टाकून आपल्याला 5 ते 7 पिळे घ्यावे लागतात. ठीक आहे, हे 7 पिळे आणि आपला हा जो थ्रेड आहे तो ॲडजस्ट करायचा. असा आपला जो हा थंब आहे ह्या थंबनी आपण जो रीळ धरला आहे तर ह्या रीळला पुश करायचं. ठीक आहे, ह्या हाताने डाव्या हाताने आणि उजव्या हाताने जे कात्री पकडतो तर ह्या कात्रीमध्ये हा जो कॉर्नर आहे तर ह्या कॉर्नरमध्ये आपल्याला केस अडकवायचा असतो आणि तो केस अडकवून आपण ॲब्रो करतो. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपली ॲब्रोची कात्री चालली पाहिजे. पूर्ण मोकळी स्ट्रेट आलं पाहिजे. हे हातातलं जे अंतर आहे हे स्ट्रेट 90 डिग्रीच्या ह्याच्यामध्ये पाहिजे, रेषेमध्ये. ठीक आहे, आलं लक्षात? अशा पद्धतीने पार्लरमध्ये बेसिक टू ॲडव्हान्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे ॲब्रो येणे. तुम्हाला जर ॲब्रो आले तर तुम्ही स्वतःचं पार्लर उघडू शकता. बरोबर आहे. ॲब्रोचा थ्रेड हा 40 नंबरचा असतो. 40 नंबर म्हणून ह्याचा एक आकडा आहे. तर ह्या आकड्यानुसारच हा थ्रेड घेतला घेतो. आणि ॲब्रो का करतात साधारण ह्याचं कारण माहिती का तुला? नाही. ॲब्रोमुळे आपले डोळे छान आकारामध्ये दिसतात. आपण त्याचे जे ड्रॉइंग आहे त्या ड्रॉइंगमध्ये पण आपण शिकणार आहे की कोणत्या फेसला कोणत्या ॲब्रो सूट करतं किंवा कोणत्या फेसवरती कोणत्या ॲब्रोचा आकार दिला पाहिजे आपण ॲब्रोला. ठीक आहे, परत एकदा ट्राय करतेस. थ्रेड धरायचं, ऑपोजिट साईडने दोऱ्याच्या घालायचं आणि 6 ते 7 पिळे घ्यायचे. 5 ते 7 पिळे. ठीक आहे, आणि थ्रेड अशा प्रकारे चालला पाहिजे आपण. आणि लक्ष जमल. आणि ॲब्रो करून झाल्यानंतर किंवा एखाद्याचे ॲब्रो क्लिअर केल्यानंतर हा थ्रेड